सर्वप्रथम तर तुम्ही जो ऑर्गनाईज केलं सर्वप्रथम तर हॅलो सर्वप्रथम तर तुम्ही सर्व या मुलांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल तुमच्या मंडळाचे आणि कार्यकर्त्यांचे पहिला मी धन्यवाद मानेन. यंगस्टरसाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. ज्या छोट्या छोट्या मॅचेस खेळले तरच ते पुढे जाऊन मोठ्या मोठ्या मॅचेस खेळू शकतील. हरणं जिंकणं हा खेळाचा पार्ट झाला, पण प्रत्येक मॅच जिंकण्यासाठीच खेळायची. हरणं तर आहेत पण जिंकण्यासाठीच खेळायची. अजून एक प्रश्न असेल, पुढील सामन्यांसाठी कशा प्रकारे आहे यावेळेला आपण पाहायला गेलं तर पुढील सामन्यांमध्ये कशा प्रकारची रणनीती असेल आपल्या संघाची? पुढच्या सामन्यासाठी जशी जर प्रथम फलंदाजी आली तशी ज्या प्रकारे या मॅचला झाली त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्कोअर आम्हाला कसा करता येईल, म्हणजे आमचे बॉलर थोडे रिलॅक्स होऊ शकतील या हिशोबाने जास्त स्कोअरसाठी आम्ही जाऊ. आणि जर गोलंदाजी आली तर त्या हिशोबाने गोलंदाजी कमीत कमी धावा थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. शेवटचा प्रश्न असेल दादा, या आयोजनाबद्दल, या नियोजनाबद्दल आणि या ट्रॉफीबद्दल काय म्हणतील? आयोजन तर खूप अतिशय खूप छानच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. आणि असेच जर प्लॅटफॉर्म जर मुलांना मिळाले तर ते खरंच चांगलं मोठं क्रिकेट खेळू शकतील आणि त्यांना पुढे चांगलं प्रोत्साहन मिळेल. जे आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक 4 बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन सिरीजसाठी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. असं एक वेगळं आयोजन आपल्याला यावेळेला पाहायला मिळतं. या अगोदर वसई तालुक्यात आपण पाहायला गेला ना, जे इकरा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतं तेथे वैयक्तिक अशा प्रकारचं पारितोषिक पाहायला मिळालं आणि त्यानंतर मला वाटतं द डार्क किचन ह्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वैयक्तिक पारितोषिक बद्दल काय म्हणतील? वैयक्तिक पारितोषिक तुम्ही ठेवता त्याच्याबद्दल कसं म्हणजे मुलांना स्मृती येते अजून की जास्त स्मृती येते की बाबा एक सायकल आहे किंवा ट्रॉफी आहे. एक घरात ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी नेणं हे घरात खूप मोठं असते. घरात गेल्यानंतर तुमचे आई वडील, मुलगा मुलगी, बायको कोणीही असतील ते तुम्हाला आवर्जून विचार काय मिळालं काय मिळालं. जेव्हा त्यावेळी तुम्ही सांगतात की मला ही ट्रॉफी मिळाली त्यावेळी त्यांना पण खूप आनंद होतो. तुम्हाला तर झालेलाच असतो पण त्यांना पण खूप आनंद होतो. येस, थँक्यू. जास्त वेळ घेत नाही, भरपूर वेळ घेतला तरी पण. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील दादा. सामन्याकडे वळतोय. आयोजकांची विनंती आहे, किरण किरण दादा पाटील यांच्यासाठी विनंती असेल, आपण आपल्या आयोजनाबद्दल 2 शब्द या ठिकाणी बोलायचे आहेत. प्रत्येक आयोजकाची प्रत्येकाची या ठिकाणी विनंती आहे, आपण बोलायचंय. चांगलं आहे आयोजन, आवडलंय मला. डार्क चिकन प्रीमियर लीग सुपर आहे. ट्रॉफ्या पण मला भरपूर आवडलेल्या, चांगल्या आहेत. घेऊ आम्ही घेऊ, आमची टीम घेईल घेईल आमची टीम 4 सायकल मधली 1 सायकल. आई जीवदानी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रोहन दादा खातू यांच्याकडून फलंदाजांकडे एक सुवर्ण अशी संधी आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सामन्याकडे वळतोय. एक षटकांचा खेळतो 11 धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. एमसीसी संघ आतापर्यंत वेगळ्या लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 6 चेंडू 11 धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. द्वितीय षटकातील आतापर्यंत एकच चेंडू हटायला जातोय. सिंगल धाव येत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहायला गेला तर 12 धावफलकर येत असताना एक गडींच्या मोबदल्यामध्ये जिथे एकीकडे यश तर दुसरीकडे सुमित सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. बॅफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न, कॉम्बिनेशन फील्ड होतोय का सिंगल धाव? ट्रॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेत असताना या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा 2 चेंडूंचा खेळत असताना पाहायला मिळतात.
4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतो. 14 धावा धाफळकर येत असताना म्हणजे गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना प्रणय सारखं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे एमसीसी संघ फलंदाजीमध्ये तर दुसरीकडे केएनसीसी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळत असताना फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज कमबॅक करत असताना या ठिकाणी प्रणय सारखा गोलंदाज शेवटचा चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. 2 षटकांचा खेळ होतोय. धावा संख्या धाफळकावर 12 चेंडू 15 धावा धाफळकर होत आहेत. थँक्यू. 2 षटकांचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 15 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर यावेळेला साहिल गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतं. ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. सामोरा जातोय यावेळेला फलंदाज सुमित सारखा फलंदाज. पहिला चेंडू आपण पाहायला गेला ना तर 9 चेंडू येत असताना पाहायला मिळतं. पंच गंभीर पाटील आमच्यापर्यंत दर्शवत असताना अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडला जातात. ट्रॅपच्या सैनिक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चुकीचा. चेंडू जातोय यावेळेला 4 धावेमध्ये. थँक्यू. 1 चेंडूंचा खेळ होत असताना 20 धावा आतापर्यंत धाफळकावर येत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धावा घेतली जाते. ऑलओव्हर चेंडूचा सिंगल धावा घेत असताना पाहायला मिळतं. 21 धावा आतापर्यंत धाफळकावर येत असताना 2 चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतो. म्हणजे गोलंदाज आतापर्यंत साहिल सारखा गोलंदाज पाहायला गेल्यानंतर खोलवर टप्पा. चेंडू यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही स्पर्श होत नाही. चेंडू यावेळेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन यावेळेला निसावत असताना पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. ज्या वेळेला अटॅक होतोय त्यानंतर मात्र आपण पाहतोय एमसीसी संघाचं आपण पाहायला गेलं ना तर ही रणनीती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला 4 धावा येतात त्यानंतर मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे एकीकडे सुमित तर दुसरीकडे यश सारखा फलंदाज. यश एकीकडे वैयक्तिक आतापर्यंत 11 धाव्यांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे सुमित चांगली अशी सुरुवात करून देत असताना 5 धाव्यांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. सुप्परित्या फलंदाजी करत असताना या 3 षटकांचा खेळतोय. 21 धावा धाफळकावर येत असताना 21 टिचून मारा केला जातो. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. परंतु बॅट आणि चेंडूचा काही स्पर्श होत नाही. निर्धाव चेंडू हाताळत असताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आतापर्यंत हाताळतो. 25 धाव धाफळकर येत असताना हाय गोलंदाजी हाताळली जात आहे. फलंदाजाला आतापर्यंत समजेन अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. सुप्परित्या गोलंदाजी हाताळत असताना सुमित सारखा फलंदाज यावेळेला झेल टिपला जातोय. हा प्रेशर होता. हा दबाव होता. लोअर फुल टचचा चेंडू होता. परंतु झेल देखील उत्कृष्ट प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत आहे. झेलने गडी बाद होत असताना पाहायला मिळतो. दुसरा गडी बाद होतोय. 25 धावा धाफळकर येत असताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 4 चेंडूंचा खेळ होतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 25 धावा आतापर्यंत धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण पाहायला गेले ना तर आतापर्यंत रोख खेळ लगावलेला पाहायला मिळत आहे. गोलंदाज या ठिकाणी ईश्वर सारख्या गोलंदाजाने यावेळेला आखुडी टप्प्याचा चेंडू. आतापर्यंत एक चांगला असा किल्ला नडवत होता. परंतु यावेळेला चुकी घडली. 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. 27 धावा आतापर्यंत धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. 4 चेंडू. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ट्रॅपच्या सैनिक खेळण्याचा प्रयत्न. गडी बाद होतोय. यावेळेला डायरेक्ट हिट होतोय. जसं येतोय तसं यावेळेला परतावतोय. यस डीजे आपला सम्राट दरार आहे. तुला करणार नाही तुला भरणार नाही. आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे हिडतोस रे. कावळ्यांचा बनवून ठेवा. आपली टोळी
थँक्यू डीजे. यश यावेळेला गडी बाद होतोय, क्षमा असावी. यश यांचा देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 27 धावा धाफळकर येत असताना 1 to go. गंभीर पाटील आमच्यापर्यंत कॉल देत असताना, परंतु यावेळेला गोलंदाज कुठेतरी गतीमध्ये दिशामध्ये भरकटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धावा यावेळेला कोऱ्याने ओढत असताना पाहायला मिळतात. 28 धावा आतापर्यंत येत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. फुटल्यावर ढकलण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय यावेळेला. म्हटलं जातं ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि ह्या ठिकाणी हा फलंदाज क्लास दाखवत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 4 ने भर पडत असताना वैयक्तिक खातं खोललं जात आहे. सरफराज सारखा फलंदाज. धावसंख्या धाफळकावर 32, 32 धावा धाफळकर कुठल्या जात आहेत. येणारे 24 चेंडू, येणाऱ्या 24 मध्ये 33 धावेंचं भलं मोठं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय तोपर्यंत टॉस की बॉस मध्ये जिथे आपल्याला सामना रंगताना पाहायला मिळालं. एकीकडे मोरेगाव चॅलेंजर तर दुसरीकडे स्वस्तिक संघ. 33 चं टार्गेट आहे ओमकार. चला जोगीत मोरेगाव चॅलेंजर संघ आपण यायचंय. दुसरीकडे स्वस्तिक संघ. चला आयोजकांना विनंती असेल, आपण टॉस साठी पाठवायचं आहे, पाहुण्यांना पाठवायचं. आयोजकांना विनंती असेल एक कोणीतरी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. आराध्य यावेळेला गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू 1 धाव, 1 गडी यावेळेला गमावत असताना पाहायला मिळतं. लक्ष 24 चेंडू 33 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. ज्याच्याकडे एमसीसी संघ म्हणजे 24 चेंडू मध्ये 33 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. धुंदल ओढली होती परंतु सिंगल धाव संख्येमध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ आतापर्यंत वाढवला जातोय. 3 चेंडू 2 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. 1 गडींच्या मोबदल्यामध्ये आराध्यासारखा फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतळत असताना पाहायला मिळतं. सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने एकीकडे सिद्धेश खेळतो, दुसरीकडे आपण पाहायला गेलं आशिष सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना 3 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. फुट लावून ढकलण्याचा प्रयत्न यावेळेला आशिष येतोय. सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडली जाते. आतापर्यंतचे आपण पाहायला गेले तर 5 चेंडूंचा खेळ होतोय. 1 गडी गमावलाय, तो महत्वाचा गडी होता. तो यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परत असताना आदर्श सारखा फलंदाज, परंतु दुसरीकडे फुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला उच्छाळी घेत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ होतो. पहिल्या षटकाचा खेळ होतोय. 4 धावा धाफळकर येत असताना मॅचचं इक्वेशन काय दर्शवतंय. येणाऱ्या 18 मध्ये 29 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतंय. अरे भावा, छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांची फौलाद. येस, थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर यावेळेला किरण सारखा गोलंदाज येत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 4 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतोय. 18 मध्ये अजून देखील आपण पाहायला गेल्यानंतर 29 धावेंचं आव्हान धाफळकर अजून देखील बनवायचं आहे. पहिला चेंडू गंभीर पाटील आमच्यापर्यंत वळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये हाताची एक्सरसाइज करण्याचा ज्या वेळेला मोका मिळतोय त्यावेळेला हात उंचावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव येत असताना सिंगल धावेने धावेंचा ग्राफ वाढवला जातोय. 6 धावा आतापर्यंत धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश एकीकडे, दुसरीकडे आशिष सारखा फलंदाज आहे. आशिष यावेळेला स्ट्राईक एंडला वैयक्तिक 3 चेंडू 3 धावांवर खेळतोय, परंतु यावेळेला चेंडू जातोय पुन्हा एकदा
मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गडी बाद होतोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र गडी यावेळेला दोन गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना म्हणजे ज्या वेळेला आराध्य त्यानंतर आपण पाहिलं तर आशिष सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतं. ईश्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आपला वैयक्तिक खाता खोळत असताना या ठिकाणी फुट लावून टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॅक्ट करण्यात येत आहे. गडी बाद होतोय. तिसरा गडी यावेळेला जसा येतोय तसा KNCC संघाचा बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा असा झटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. प्रेशर मध्ये आहे संघ आपण पाहायला गेला तर, कारण लक्ष 24 चेंडू 33 धावांचा आहे. परंतु आतापर्यंत आपण पाहायला गेला ना तर पूर्णपणे झगडून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणतात ना की कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नसतं. शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो ना तो मात्र नक्की यशस्वी ठरतो. तर यावेळेला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील, कारण 3 गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. 8 धावा धाफळकावर येत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव देखील यावेळेला जीवाजीवावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ होत असताना 12 चेंडूंचा खेळ होतोय. 9 धावा आतापर्यंत धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. सुप्परित्या गोलंदाजी हाताळत असताना कंजूस गोलंदाजीचा मारा करत असताना पहिलं षटक रुकेश त्यानंतर किरण सारख्या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडूंचा खेळ होत असताना फक्त आणि फक्त आतापर्यंत 9 धावा धाफळकावर येत असताना राऊंड विकेटचा मारा केला जातो. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू लागत येतोय यावेळेला ओमकार पाटील. चूक मारा केला जातोय. मेहुल गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धाव येत असताना म्हणजे MCC संघ आज अटॅकिंग फील्डने आपल्याला पाहायला मिळत आहे. आज वेगळे एका दर्जामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खांदे उंचावलेला संघ आतापर्यंतचा हा ओमकार पाटील यांचा MCC संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. गर्व आहे त्या शेंदूर गुळालाचा, गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आहे मग त्या विठू माऊलीनं स्थापन केलेलं वारकरी संप्रदायाचा, आम्हा गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापन केलेलं त्या स्वराज्याचा, आणि आम्हा गर्व आहे त्या क्रिकेट खेळाचा, आम्हा गर्व आहे त्या क्रिकेट चाहत्यांचा, आणि गर्व आहे आम्हा त्या क्रिकेटच्या त्या मैदानाचा. या ठिकाणी हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवर जसा फलंदाज येतोय तसा या वेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 4 गडी गमावल्यात. 11 धावा धाफळकावर येत असताना 4 गडी गमावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णपणे वरचढ बनून राहिलेला संघ पाहायला मिळतोय हा MCC संघ. आतापर्यंत ओमकार पाटील यांच्या चेहऱ्यावर देखील आज स्मित हास्य पाहायला मिळत आहे. चेंडू यावेळेला मैदानाला आता जो प्रेशर आहे, जो दबाव आहे तो रिलीज करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय संघाकडून. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. येस, थँक्यू डीजे. तर यापुढील होणारा सामना मोरेगाव चॅलेंजर संघ स्वस्तिक संघ. शैलेश, विनंती असेल आपण यायचं, आयोजकांना एकाला विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये यायचं. आदरणीय सन्माननीय रोहित दादा यांना विनंती असेल. रोहित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होतोय, जिथे आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे स्वस्तिक संघ तर दुसरीकडे मोरेगाव चॅलेंजर संघ. पाच चेंडूंचा खेळ होतो. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. धावत संख्या धाफळकावर 15 धावा धाफळकावर आहेत. मेहुल गोलंदाजी मार्कवर, म्हणजे आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहायला गेल्यानंतर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला रुकेश सारखा गोलंदाज 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडला. त्यानंतर आपण किरणला पाहिलं, किरण 6 चेंडू मध्ये 5 धावा खर्च पडतोय, आणि आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळले होते. शेवटचा चेंडू देखील सिंगल धाव येत असताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय, म्हणजे आपण मेहुल सारख्या गोलंदाजाला देखील आपण पाहायला गेले ना
तर 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय? तो संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातोय जो ओमकार पाटील, तो यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या 6 मध्ये 17 धावांचे इक्वेशन, म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 4 चौकारांची कुठेतरी गरज असणार आहे. परंतु चेंडू यावेळेला फ्लाईट रेट चेंडू हाताळला जातो. पहिला चेंडू ओमकार पाटील स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये उत्कृष्टरित्या आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. पंच आमच्यापर्यंत वळतात. गंभीर पाटील मॅन फ्रॉम नारंगी, उत्कृष्ट असे पंच आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट म्हणा, अंडरम बॉक्स क्रिकेट वसई तालुक्याला मिळालेला एक हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. हाच गंभीर पाटील आपल्याला पाहायला मिळतं. असोसिएशनचे सामने असू दे, लोकल असोसिएशनचे सामने किंवा नारंगी मैदानावर ज्या वेळेला आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचे जे भव्य दिव्य असे सामने आपल्याला पाहायला मिळतात ना, तेथे देखील आपल्याला पाहायला मिळतो हाच पंच गंभीर पाटील आपल्याला पाहायला मिळतं. एक वसई तालुक्याला मिळाला हा वारसा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू हाताळत असताना पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यावेळेला मैदानाला गुदगुल्या करत जातोय. सिंगल धावी येत असताना पाहायला मिळतं. आतापर्यंतचे 3 चेंडू हाताळले जातात. ओमकार पाटील पुन्हा एकदा आपल्या बोटांची शैली. त्याला मोरेगाव संघ जोगित पाटील फलंदाजी स्वीकारलेली आहे. त्याला यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये आपण पाहायला गेला तर फक्त आणि फक्त औपचारिकता सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यश शैलेश आमच्यापर्यंत दर्शवतात यावेळेला नो चेंडू येतोय. आखुडे टप्प्याचा चेंडू होता. नो चेंडू येतोय, परंतु सामन्यामध्ये अजून देखील आपण पाहायला गेला ना तर अजून देखील सामना जिवंत आहे. येणारे 3 मध्ये आता 12 धावांची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज होती. आता मात्र नो. आखुडे टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यावेळेला सीमारेखा पार. 4 धाब्यामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. ओमकार थांबायचं 1 मिनिट. दोन डॉट गेलात का? 2 मध्ये 7. येस, थँक्यू. तुमच्या मॅन्युअल स्कोरर कडून थोडीशी चुकी झाली होती. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. पुढे ढकलण्याचा प्रयत्न. यावेळेला गडी बाद होतोय. झेळ टिपला जातोय. आता मात्र सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 1 चेंडू धावांची गरज. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. ओमकार पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावांची गरज. यावेळेला काय घडतं? डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. संघ यावेळेला जिंकतोय. यावेळेला एमसीसी संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय एमसीसी संघ. लगातारचा दुसरा विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हार्ड लक बाय केएनसीसी संघ. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.